अनिल देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे वेळेवरती मी बाहेर काढेन असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकलेला होता। खोटे आरोप करायला नकार दिल्यानंच माझ्या मागे ईडी सीबीआय लावली असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय। देशमुखांच्या या आरोपांवर फडणवीसांनी देखील उत्तर देत थेट इशारा दिलाय। उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली। 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।